सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग। तर सकाळ सकाळ 9:30 वाजल्यात आणि आज आहे 11 तारीख 11 मे 2025। चला आजच्या दिवशी काय चाललंय आपलं काम ते मी तुम्हाला दाखवतो। ही पाईप आहे, ही पाईप सरळ करायचं आणि घरी न्यायचं पाणी। पण पाईप टाकल्याशिवाय मोटर चालू करता येईल, पण पाईप जोडलेला नाही। इथं पाईप नुसता टाकला तेव्हा न्यायचा आहे, जोडायचा आहे आणि मोटर चालू करायची। तर आजचा दिवस कसा सुरुवात होती आणि ते मी सर्व दाखवतो। आणि 9:30 वाजताच लईच ऊन पडलंय, इतकं ऊन पडलं की मरणाचं ऊन लागतंय, चप 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 चप। आणि ह्या रानात माती भरायची पण अजून काय टिप्पर यायना। 2-3 व्हिडिओमध्ये म्हणलंय, पण ही रान असं तयार करून ठेवलंय पण अजून काय माती यायना। काय माहीत आपलं कधी नशीब ही होतंय। शेवट कोणची गोष्ट सहज भेटत नाही। पैसे तर द्यायचेच, मातीचे काय ठेवायचे नाहीत, तरी पण माती भेटत नाही पैसे असून लेट। मग आता नंबर कधी लागायचा काय माहीत। चला पाणी घेतो भरून, पुढं मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला दाखवतो। टाकी धुवून घेतली आणि आता टाकी हीच टाकी भरायची। इकून पायपाने पाणी येईल। हे आपलं फुलाचं झाड, पपईला पपई आल्यात आणि काही पिकल्यात बी। तर चला पाणी चालू करून येतो मी। पाईप हातरून ठेवलाय। चला आता असाच पाईप आहे, ह्या इथं बी काढला होता, वर नेलताना पाईप तर इथं जोडला। इथं जॉईंट आहे, तर एवढा जॉईंट आत्ताच बसलेला आहे मी। इथं जॉईंट आहे ना, आता इथून जायचंय वर रानात आणि मोटर चालू करायची, आंब्याला पण पाणी द्यायचंय। चला आता इथूनच जातो शॉर्टकट मार्गाने। आंब्यातून इथून रोड नाही, पण आता तसाच रोड काढतो। आपला बोर दिसतो तिकडे जावं लागेल, बोर चालू करावं लागेल। या आंब्यापासून कसं आहे, सावलीतून बरं वाटतंय जरा जायला। पाठीमागे आंबे, आता आलो तर रानात लगेच आपला बोर आहे तिकडं, ते बोर चालू करतो आणि पहिलं पाणी भरून घेतो। एक गोष्ट तर आहे आपल्याला, म्हणजे मला आहे ना एकट्याला सगळं काम करावं लागतं घरचं। आता दोन्ही दुकानं, पुन्हा ही पाणी बिणी घरचं भरायचं, भरपूर असे कामं। आता ही माती टाकून घ्यायची म्हणजे तिथं थांबणं, पाठीमागं लिंबून तर त्याला पाणी देणं, किती काम आहे मला, किती काम आहे। म्हणजे हे रेल काम आहे रोजचं खूप। आता काय करावं, आता 9:30 वाजल्यात, दुकानाला जायचं होतं 9 वाजता। आणि ऑलरेडी काय आपली फॅमिली नसली ना तर मग अशा अडचणी येतीच। कारण इथलंच दुकान मी 9 वाजेपर्यंत चालविलं आहे। आणि आत्ता सध्याला बोर चालू करायचा आहे, बोरपाशी आलो आहे बघा। इथं बोर चालू करतो, कॉक फिरतो आणि घरी अगोदर पाणी भरून घेतो। आणि ह्याचं काय चाललंय की आता मातीचे टिप्पर आले ना, पुन्हा ह्यो पाईप जो आहे रानातला ह्यो सगळा काढावा लागेल आपल्याला। साईडला जो पांघरला रानात तो साईडला काढून टाकावं लागेल आणि मग माती टाकावं लागेल। ती बी येतो म्हणतात, कधी अचानक येऊ शकतात। तर चला आत्ता मी मोटर चालू करतो बोर आणि जातो घरी, पाणी भरून घेतो। चला आता मोटर चालू केली, आता कॉक पण चालू केली, ती काढली, चाललंय घरी पाणी। आता टपकन घरी जातो। तर आता चला पुन्हा जावं लागेल घरी, पाणी भरल्या पुन्हा बंद करायला यावं लागेल वर रानात। आणि हिकून टिप्पर यायचेत, तिकडं पण काय काय झालंय, तिकडं किंवा इकडं ह्या साईडला ताली थोड्या कमी करावं लागते म्हणजे टिप्पर येते। तर चला आता घरी चाललोय, मोटर चालू केली। काय होईना तर आता पाणी भरून घेतलं ना म्हणजे बरं आहे, नाही तर लाईट बीट गेली ना पाण्याची लय अडचण येते, म्हणून पाणी भरून घेतो। आणि पुन्हा आष्टीला जायचं आहे, आता ही आवरलं की आष्टीला जायचं आहे। पुन्हा जर टिप्परवाल्याचा फोन आला कधी आज किंवा उद्या संध्याकाळी कधी बी, तर पुन्हा माघारी यायचं आहे, कारण माती खाली करून घ्यायची। पुन्हा टिप्पर किती येतात किती नाही ते बी लागतं माणूस। आणि हिथं बी टाकायची, हिथून थेट वर लेवल केली तिथपर्यंत टाकायची, मागं दिसतंय। आणि ह्या लिंबणीत पण टाकायची, असं रानात घ्यायची माती टाकून बघू आता। ती माती टाकायची पण ती मातीवरी काय येईना। चला आता बोर चालू केलाय, टिपाडात पाणी भरायचंय। आता आलोय आंब्यापाशी। अगं बाय बाय लय पळत आहे वरगळात, वरगळ असल्या पुढे हाड बाबा तुला काय नाही म्हणत, कुत्रे बुखत मला लय आवड आहे माझं। कुत्रे मला भेटत आणि मी कुत्र्याला भेटतोय। पाणी झालंय चालू, गळत आहे पाणी। चला पटकन, दीदीन धरलंय पाणीचं पाईप, बरं झालं तेवढं तरी। काय झालंय दर पाईप जर जाम, मोगऱ्याला पाणी दी तेवढं टिपाड बरं, इकडे टाकी पण भरायची। चला ह्या झाडाला इकडे पाणी द्यायचंय, दीदीन धरलाय पाईप। चिचाला पण पाणी द्यायचं, चीच पण सुकली पार। बर कल्याणी भरती पाणी, मी मोटर चालू करून आलं, तेवढीच कल्याणी मदत करू लागते थोडीफार। ती टाकी भरती, ती टाकी दुसरी भरीन कल्याणी, वर मी बाकीचं अजून काय आवरितो। चला फुल टाकी भरली आता, दुसरी पण पाण्याची टाकी भरली। चिंचाला पण आता पाणी दिलंय भरपूर वेळ, चिंच पण हिरवीगार आली आता, काठ्या टाकल्यात, शेळ्या खात्यात।
रानात आलोय. इथं गाडी याला वाट केलेली आहे थोडी, तर टिप्पर येणार आहे तर त्याच्यासाठी थोडी वाट केली. उन्हातानाची ऊन पडलंय बेकार. तर चला आता पक्षाला एकदा पाणी भरून घेतो. बोर चालू आहे तोवर. त्यांना पाणी नाही काय आकाश, पाणी पिणी प्यायची का? बरं बरं, बाटली बिटली भरायची असली तर भरून घे. बोर इथं आपला चालू, इथं चालू करायची पाणी. बाटली आहे काय सांग? आहे का? बरं 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 बरं. चला एवढं ओलं झालं. इकडं काय होईल, लय ओलं व्हायला नाही पाहिजे, पण आता गळतं हे चांगलं पॅक करायचं आहे. पण करू आता हळूहळू. इकडं थोडं पाणी सोडतो म्हणजे पक्षाला पाणी भरून घेतो. काय होतं, लिंबुनीला पाणी द्यायचं आहे बघा आळ्यात, पण पाणी सध्याला द्यायला म्हणजे काय होईल, इकडं रानात टिप्पर जर आले माती बिती टाकायला आणि इथं लिंबुनीला जर पाणी दिलं तर खचन. इथं लिंबुनीत पाणी दिलं आणि ते लय मुरतं रानात, मग पुन्हा टिप्पर बिप्पर फसन. म्हणून मग काय आता सध्याला पाणी देत नाही. तर चला आता थोडं पाणी आहे तर पक्षाला भरून घेतो पाणी. चला पक्षाला बी 2-3 दिवस झालं नाही, आता 4-5 दिवस झाले पाणी नसेल भरलेलं, कारण इकडे बोरच चालू करीनात आम्ही. आता बसलो बघा लिंबुनीच्या झाडाखाली. ऊन लागतंय. आता 10 वाजल्यात 10. पण 10 वाजता एवढं ऊन पडलं, ते खोऱ्याने थोडी माती ओढली तर सगळा घाम 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 झाला. तर आता काय केलं, पक्षाला पाणी भरून ठेवलं अगोदर, कारण 4-5 दिवस झाले इकडे मोटर चालू नाही केली, पाईप होती खोलले होते. आणि आता लगेच पाणी भरले की लगेच पक्षी आले. म्हणजे एक चांगलं तरी कोणतं तरी काही करता नाही आलं तर पुण्याचं काम तरी थोडं काही ना काही करावा. ठीक आहे, ज्याला कळतं त्याला नका नका पुण्य करीना, ज्याला हातीत पाय त्याच्या ठीक आहे. पण मुक जित्राबाला काय म्हणजे पाण्यासाठी अडचणी. आता मी भरलं की 4-5 पक्षी लगेच पाणी प्यायला आले. आणि इकडं पाठीमागं बघा, इथं आता आपला कसा बोर बी चालू आहे. तर आलोय आता रानात बसलोय. आता आष्टीला बी जायचंय. आणि टिप्पर मातीचे सांगितलेत पण ते येतो म्हणतात नुसतं. काल बी इथं बघायला आलं ते लोकेशन, पण काय कुणी काय टिप्पर घेऊन याय ना, पण आज उद्या म्हणतात येतीलच. आणि त्याच्यामुळं रोड तयार करून ठेवला, त्याच्यामुळंच ऊन लागतंय, घाम झाला. आणि रानात आल्या सर मोटर चालू करून लगेच पक्षाला बी पाणी थोडं भरून घेतलं. लिंबुनीला काय पाणी द्यायसारखं होतं, पण आत्ता जवळपास झालं 5-6 दिवस झाले लिंबुनीला पाणी नाही दिलं, काय नाही. त्याचं कारण म्हणजे टिप्पर बिप्पर आले नाही, खिटून माती वगैरे आत टाकते लिंबुनीत. आणि जर पाणी दिलं तर खचन असं. त्याच्यामुळे मी 4-5 दिवस झाले पाणी बी नाही दिलं लिंबुनीला. लिंबुनी अजून हिरवीगार आहे, तसं काय अडचण नाही, पण चाललंय असं नियोजन. तर आता जातो घरी आणि घरी येऊन जातो आपला आष्टीला. आपलं आष्टीचं दुकान बघतो आणि मग बघू जावा फोन येईन तवा आपल्याला रातचं किंवा दिवसा व्हायना फोन येईन तवा टिप्परसाठी तर यावंच लागेल रानात. तर चला आता निघतो मी घरी. तर आता मी काय करतो, एकदा पक्षाला पाणी कसं भरलं, किती पक्षी आलेत मी तुम्हाला थोडं लांबूनच दाखवतो. बेथेत पक्ष. लय ऊन लागते, लय बरं वाटतंय सावलीत. बघा त्या झाडापाशी आपण बांधलेलं आहे आणि तिथं बघा त्या फांटीवर बसले बघा पक्षी येऊन. आणि खाली पाणी सांडले आणि वर ड्रम बांधलेत. आणि साईडला बी पक्षी आहेत अजून. तिकडं पलीकडे मी आल्यामुळे थोडं पलीकडे गेले, नाही तर कंटिन्यू त्या ड्रमवर बसतात आणि पाणी पितात. एवढं एक चांगलं काम आपण करतो. तर चला आता जायचं घरी. आता घरी जावं लागेल, लय उशीर झालाय. पटकन घरी जा तुम्ही. चला आता पार 10 वाजल्यात. 9 वाजताच मी आष्टीला जाणार होतो, पण महत्वाचं होतं पाणी भरून ठेवणं आणि ते रोड पण करून देणं गरजेचं होतं. म्हणून आता थांबलो 1 तास लेट, नाही तर 9-9:30 वाजेपर्यंत जायला पाहिजे. तर आत्ता सध्याला घरीच 10 वाजल्यात. पूर्ण गामा गुम झालं. 10 वाजता एवढं बेकार ऊन लागतंय ना, बाबा 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 बेकार. चला टपकन जातो आता ड्युटीला. चला आता रानातून सगळे शेळ्यावले सुद्धा चाललेत शेळ्या घेऊन, पण मी अजून घरीच आहे.